संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या सर्व आरोपींवरती मकोका लावण्यात आलेला आहे। विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी या संदर्भामध्ये घोषणा केलेली होती, मात्र घोषणा करूनही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल का झाला नाही असा सवाल सगळ्या स्तरामधून विचारला जात होता। आणि अखेर आज सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे यांच्यावरती मकोका लावण्यात आलाय। मात्र वाल्मिक कराडवरती अजूनही मकोका लावण्यात आलेला नाही आहे। वाल्मिक कराड सध्या खंडणीच्या प्रकरणामध्ये अटकेत आहे, त्यामुळे खुनाच्या खटल्यामधल्या आरोपींमध्ये त्याचा समावेश नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती अद्याप तरी मकोका दाखल करण्यात आलेला नाही। मकोका लावण्याच्या कृतीवरती आंदोलकांकडून आता समाधान व्यक्त होत आहे। अतिशय उचित कारवाई आहे। मुळामध्ये बीडमधील हा जो संघटित गुन्हेगारीचा प्रकार म्हणून संतोष अण्णा देशमुखांचं खून प्रकरण घडलेलं आहे आणि त्या अनुषंगाने राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये याचं सूतोवाच केलेलं होतं आणि मला असं वाटतंय की ती सीआयडीच्या तपासाच्या दरम्यान ज्या काही बाबी उघडकीस आलेल्या आहेत त्यानुसार हा मोका लावणे ही अतिशय योग्य कारवाई आहे आणि मला असं वाटतंय की हे एक तपासाच्या दरम्यानचं एक चांगलं आणि पहिलं पाऊल आहे। मोका हा 302 द्वारे लावला पाहिजे आणि आरोपींनाही कठोरात कठोर ही शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्हाला न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे। तुम्ही सगळे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहात, लोक येत आहेत, भेटत आहेत, काय बोलतायत तुमच्याशी सगळे? म्हणजे सगळे तर आता सर्वच जण धीर देत आहेत आणि यांच्या या धीरामुळे तर आज आम्ही हा न्यायाचा लढा उभारू शकलोय। नाहीतर म्हणजे हा न्याय म्हणजे आमचं काही म्हणजे आता त्या दिवशी केदार सर बोलले की आम्ही जशी समजा आत्महत्या केली असती, माझे वडील एक असं महत्त्वाचं स्थान होते, आमच्या घरातलंच नाही तर ते पूर्ण गावाचा आधारस्तंभ होते। आज तो म्हणजे ते आमच्यात नाही आहेत, पण आमची एक मागणी आहे, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध न्याय हा मिळालाच पाहिजे। भाषणामध्ये बोल दादा, आम्ही भाषणात बोल, मला माहिती आहे मोका लागला आता नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये जाहीर केलं ना, मोका लावलं, ह्याच्यात नाविन्य काय? मोका लागणारच आहे, अजून बऱ्याच लोकांवर मोका लागणार आहे। आता शिक थोडे झाले, चला आम्हा स्वागत म्हणजे काय ऑलरेडी डन। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, साहेब बोलले होते, त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला। बीडची दहशत संपली पाहिजे असं पण बीडची दहशत नाही, बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, हे फक्त परळीची दहशत आहे। चला आगे बढो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।